अंधकाराचा नाश करणारा दिवा, आरोग्य आणि संपत्ती तर देतो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे संशोधन संस्थेचं भूमिपूजन पार पडतंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती मी करते। कौशल्य विकास मंत्री लोढा तसंच दीप प्रज्वलनाचा हा क्षण केवळ एका स्मारकाचा प्रारंभ नसून सामाजिक समतेच्या, मानवी मूल्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या सन्मानाच्या विचारांना दिलेला मानाचा मुजरा आहे। सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि विचारातून शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि त्याच विचारांना वारसा जपत शासन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण समाजातील प्रत्येक घटकाचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे। आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळं पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत। अण्णाभाऊंच्या विचारांप्रमाणे शोषित, वंचित, कष्टकरी, महिला, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचं स्मृतिचिन्ह, शाल, रोपटं त्याचप्रमाणे पुस्तक देऊन स्वागत करूया। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं। सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणकर साहेबांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, रोपटं आणि पुस्तक देऊन स्वागत करावं। अण्णाभाऊ साठे संशोधन संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडतंय। 305 कोटी रुपये खर्च झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे डॉक्टर महेंद्र कल्याणकर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्मारक बांधणार स्वागत करत आहे। त्याच्याच एक छान रोपटं, स्मृतिचिन्ह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुस्तक देऊन ते स्वागत करत आहेत। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत देखील कल्याणकर साहेब करतील। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिला अनुसरून स्वागत समारंभ। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत करतायत कल्याणकर साहेब। यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले